हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ. आणि हा जो आजचा ब्लॉग आहे तो गुरुवारचा आहे. म्हणजे ज्या दिवशी गुरुवारी गुरुपुष्पामृत योग होता त्या दिवशी आम्ही देवगडला गेलो होतो. तर चला माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी आज देवगडचं दर्शन म्हणजे जितकं शक्य होईल तितकं दाखवते. कारण आज म्हणजे आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नसतो, बट तरीही जितकं शक्य होईल तितकं करूयात, कारण काही नियमांच्या पुढे आपल्यालाही जाता येत नाही. तर चला मग पाहूया. इथे आम्ही संध्याकाळी देवगडला निघालो, म्हणजे तरी जवळजवळ 7:15 वाजले होते. आणि देवगडमध्ये संध्याकाळचा जो व्ह्यू असतो रात्रीचा तो याप्रमाणे असतो. आणि दर गुरुवारी इतकीच गर्दी असते, असं नाही की गुरुपुष्पामृत योग होता म्हणून, बट दर गुरुवारी इतकी गर्दी असतेच देवगडला. आणि ही तुम्ही पाहू शकता आतमध्ये. आता बरेच जण आपल्या यूट्यूब फॅमिलीमधले देवगडला आलेही असतील, काहींना माहीत असेल, काहींना माहीतही नसेल. तर कमानीमधून आत आल्यानंतर मेन इथे हे जे आतमधले शॉप आहेत हे म्हणजे पेढे वगैरे प्रसादासाठी मोठे शॉप आहेत. आणि इकडे हे भक्तनिवास आहे, म्हणजे राहण्याची सोय आहे. जर कोणी संध्याकाळी जरी देवगडला येत असाल तर राहण्याची व्यवस्थित सोय आहे भक्त निवासमध्ये. आणि खाण्याची पण व्यवस्थित खूप सारी सोय आहे छान. तर इथे संध्याकाळी आम्ही आल्यानंतर खूप म्हणजे भारी वाटत होतं, कारण मला दिवसभर शॉपचं काम असल्यामुळं आम्ही संध्याकाळी जायचं अचानक नियोजन केलं होतं. आणि माझी इच्छा होती की गुरुपुष्पामृत योगावर आपण देवगडला जावं म्हणून. तर चला तुम्हाला दाखवते मी. इथे म्हणजे देवगड जे आहे ते आम्हाला नेवाशापासून फक्त म्हणजे एक अर्धा तासाच्या अंतरावर आहे. आम्ही अर्धा तासामध्ये देवगडला सहज जाऊ शकतो. तसं आम्ही पहिले दर गुरुवारीच जायचो, बट काही कामामुळं कधीतरी जाणं होतं. पण मग संध्याकाळी आल्यानंतर खूप प्रसन्न आणि छान वाटतं इथं. आणि दर्शन पण फार निवांत होत असतं इथं. तर चला पाहूयात, आपण दर्शनाचा आनंद घेऊया. तसं जर पाहायला गेलं ना तर देवगड जे आहे ते नेवाशाचे म्हणजे एक खूप मोठं एक सोनं लाभलेलं आहे नेवाशाला देवगड म्हणजे. इथं तुम्हाला म्हणजे बऱ्याच जणांना माहीत असेल की भास्करगिरी महाराज म्हणजे देवगड संस्थानाचं सगळं कार्यभार जपतात ते. आणि त्यांच्यामुळं हे देवगड संस्थान खूप नावाजलेलं आहे. आणि तिथं खूप असे म्हणजे दत्त जयंती म्हणा किंवा असं गुरुपौर्णिमेला खूप मोठे असे उत्सव असतात. आणि खूप अशा म्हणजे भाविकांची गर्दी वगैरे असते तिथं त्या कार्यक्रमांना. आणि देवगडमुळं ना म्हणजे खरंच एक लाभलेलं वैभव आहे ते नेवाशासाठी किंवा. आणि आता बऱ्याच जणांना माहितीही असेल की किसनगिरी बाबा म्हणून पूर्वी होते. तर किसनगिरी बाबांनंतर ते भास्करगिरी महाराजांच्या म्हणजे हातामध्ये सगळा कार्यभार आला होता. तर किसनगिरी महाराज किसनगिरी बाबा जे होते ना तर ते खूप म्हणजे सिद्धी वगैरे प्राप्त होत्या त्यांना. आणि देवगडचं सगळं संस्थान त्यांनी स्वतः उभारलेलं आहे. आता याविषयी जर ब्लॉग बनवला, व्हिडिओ जर बनवला तर खूप मोठा होईल तो. तर मी नेक्स्ट टाईम तुम्हाला असंच एक वेळ सांगेल की त्यांनी म्हणजे काय काय केलं होतं त्यांच्या कार्यक्षेत्रांमध्ये. तर त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भरपूर अशा देवगडसाठी सुधारणा वगैरे केलेल्या आहे. आणि देवगड हे खूप सुंदर आहे. तर चला तुम्हाला दाखवते. तर इथे ना तुम्ही पाहू शकता आतमध्ये मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे काही कारणामुळे मोबाईल बंद करावा लागला. आणि मला आतमधलं शूट नाही घेता आलं एवढं. तरी मी जी म्हणजे मंदिरातली जी देवाची दत्त महाराजांची मूर्ती आहे ती मी फोटोमध्ये ॲड करून देते. तर अशी मूर्ती तर इथे मंदिरातून आतमधून दर्शन करून आल्यानंतर
पुढे बाहेरचा जो व्ह्यू आहे तो या पद्धतीने आहे संध्याकाळी. आणि दोन्हीही साईडला 2 असे हत्ती वगैरे आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता संध्याकाळी खूप अशी गर्दी असते भाविकांची. आणि त्यानंतर आपण जिथे किसनगिरी महाराजांची समाधी मंदिर आहे तिथे जाणार आहोत आपण दर्शनाला. तर चला आपण तिथे जाऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता हे जे आहे ना, हे किसनगिरी बाबांचे समाधी मंदिर आहे इथे खाली. आणि देवगड दर्शनाला येणारा प्रत्येक भावी तिथे येतोच, म्हणजे हे मंदिराच्या अगदी जवळ आहे. खूप जणांना माहिती असेल. तर या पद्धतीने त्यांचं हे समाधी मंदिर आहे. खूप भारी वाटतं दर्शन घेतल्यानंतर, एकदम प्रसन्न वाटतं. त्यानंतर आपण जाणार आहोत गुरुभवनकडे. तर त्याला तुम्हाला दाखवते मी. तर आता आपण इथे आलेलो आहोत गुरुभवनमध्ये. आणि किसनगिरी महाराजांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात म्हणजे कार्यकाळामध्ये ज्याही वस्तू वापरल्या आहेत त्या इथे गुरुभवनमध्ये भाविकांना पाहण्यासाठी ठेवलेल्या आहेत. म्हणजे सगळ्या प्रत्येक गोष्टी तिथे आहेत. आणि लकीली काय झालं, तिथे नेमके त्या दिवशी कोणी नव्हतं, त्यामुळे जरा व्हिडिओ काढता आला नाही. तर तिथे व्हिडिओ अलाउड नाही आहे. बट जरी काही असं तसं वाटलं असेल तर सॉरी. पण मी काढला. आणि बाहेर आल्यानंतर हा मंदिराचा जो व्ह्यू आहे तो या पद्धतीने आहे. याच्या डाव्या साईडला म्हणजे मंदिराच्या प्रवरा नदी आहे. आणि त्या प्रवरा नदीला सध्या म्हणजे या वेळेत नदीला पाणी असल्यामुळं बंद करण्यात आलेलं आहे. आणि ते अलाउड नाही आहे तिकडनं, ते एनी टाईम असतं ते ओपन. तर त्यानंतर आम्ही इथे पुढे गेलो. इथे पाठीमागे शनी मारुतीचं आणि कालभैरवाचं मंदिर आहे. तर तिथे मागे दर्शनाला जाऊयात आपण. हे कशाचं मंदिर आहे? इथं पहिले याचं झाड होतं बरं का, औदुंबरचं. कड झालं ते नाही, तिथं पण मस्त झाड होतं या ठिकाणी, पण आता ते नाहीये. आणि हे काय, हे काय इथं कुत्रे जास्तच असतात पण बरं का, प्रसाद म्हणजे पेड्याच्या याच्या हिशोबाने जास्त कुत्रे असतात तिथं. इथलचे कुत्रे पण गरीब आहे, असे काही त्रास नाही देत ते. आपल्याला ह्या ठिकाणी झाड होतं ना पहिलं. परत झाडाला वाटतं इथं आहे ना. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव. अरे बापरे, पाय पडून वाटून वाकून बिकून मस्त.
पडले मी. लावलं नाही, आला असं म्हणलं. हे काय जेवणाचा कार्यक्रम ना. एकदा आपण आलो होतो मागच्या वेळेस, एकदा असंच गुरुपौर्णिमेला फुल मोठा कार्यक्रम आणि जेवण होतं तिथं आतमध्ये बरं का. यंदा आहे ना काही म्हणू तुम्ही, आतलं शूटिंग नशिबाने मिळालं. मला ब्लॉग शूट करायचा होता, नाही तर एनी टाइम तिथं काही काढून वगैरे देत नाही असं. हा जो तुम्हाला मंद असा म्हणजे संगीताचा आवाज येत असेल ना, तर हे सौम्य आवाजात नेहमी तिथं दिवस असो रात्र असो देवगडमध्ये या पद्धतीने सगळ्या ठिकाणी हे जे सौम्य आवाजात म्युझिक आहे ना, ही पाकशाळा आहे मंत्रोच्चारांचं हे कायम चालू असतं. इथं एनी टाइम मस्त जेवण वगैरे चालू असतं. गुरुपौर्णिमेला खूप मोठा कार्यक्रम असतो इथं देवगडला, एकदम म्हणजे खूप मोठा कार्यक्रम असतो. नेवासा उगाचच पावनभूमी म्हणत नाही कोणी, कारण देवगडमुळं नेवाशाला फार मोठं मान आहे, खूप स्थान आहे देवगडमुळं. ह्या इथं जेवण चालू असतात. ही खूप मोठी पाकशाळा आहे. आणि हे जे दिसतंय ना मेन लाईट चालू, इथं मंदिर आहे हे देवगडचं. तुम्हाला आतमध्ये नाही दाखवू शकतो मी, दत्तांची मूर्ती पण एक फोटो. हां, मी ना तुम्हाला आहे ना असं फोटो वगैरे टाकेन त्या मंदिराच्या आतला कसा आहे म्हणजे देवगड. पण आतमध्ये तिथं काही माणसं असलं मग शूटिंग नाही. इथं पाण्याची मस्त भारी सोय आहे. आणि हे असे अशोकाचे झाडे खूप उंच उंच. इथं कधी कधी ना म्हणजे दुपारी जेवणाला वगैरे सुद्धा माणसं येतात इथं घरून, फॅमिलीवरून डबा वगैरे घेऊन. आणि भारी मंदिर आहे. इथे पुढं जर आलं ना असं मस्त कार्तिक स्वामींचं मंदिर आहे ते, सॉरी नवनाथांचं. म्हणजे बाहेरचं काही बाधा वगैरे असेल तर लोक इथे येऊन वगैरे बसतात असं. असं मस्त या पद्धतीने ना इथं झाडं वगैरे आहेत छान. आणि फॅमिली वगैरे असं डबा घेऊन दुपारच्या वेळी जेवायला सुद्धा येते तिथं. काय वटसिद्ध नागनाथ. आणि इथं वट पौर्णिमेला बाया सुद्धा येतील भरपूर. संक्रांतीला फुल गर्दी. आणि आजन वृक्ष. आता आपण आलोय अंधारात, काही दिसणार नाही एवढं व्हिडिओमध्ये, पण तरी जेमतेम जेवढं होईल तेवढं आपलं. ही काय राहण्याची सोय का? वरती सगळं अंधार आहे. वरती काय दाखवतो, झाडांना सगळं अंधार आहे. हे वटसिद्ध नागनाथाचं. तर याआधी मी एक व्हिडिओ टाकला होता जो ज्ञानेश्वर माऊलीचा आहे म्हणजे मंदिराचा. तर त्यावेळेस ना दीपोत्सव होता, तर तो व्हिडिओ मी टाकलेला आहे. जसं देवगड नेवाशाचं एक वैभव आहे त्याचप्रमाणे माऊलीचं म्हणजे बऱ्याच जणांनी ऐकलंही असेल, माऊली ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिरसुद्धा आहे तिथे. पैसखांब वगैरे आहे आणि एकादशीला वगैरे वारीला भरपूर लोक येतात. तर त्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्ही जर मला रिकमेंड केलं तर मी नक्की बनवेल. तर आणि हा जो आहे ना व्हिडिओ आधी टाकलेला माऊलीचा, तो पूर्ण नाही आहे पण दीपोत्सवाचा आहे. तर जसं देवगड आहे तसंच ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिरसुद्धा खूप खास आहे. आणि चला आता निघायची वेळ झाली, कारण बराच वेळ झाला होता आणि संध्याकाळ पण खूप झाली. ती 8:15 वाजले होते जवळजवळ. आणि दर्शन वगैरे तर खूप छान झालं होतं. तर आता आम्ही निघणार होतो. आणि हा जो व्लॉग आहे आजचा देवगड दर्शनाचा, तर देवगडचं वगैरे दर्शन बऱ्याच भाविकांनी घेतले असेल, खूप जणांना माहिती असेल कदाचित. तर चला या पद्धतीने आपलं देवगडचं दर्शन झालं आहे आणि आता आपण निघणार आहोत घरी. तसं जर पाहायला गेलं तर देवगड फाट्यापासून देवगड फक्त 5 किलोमीटर आहे आणि ते अंतर काही फारसं नाही आहे. आणि तिथून मग म्हणजे अहिल्यानगर ते संभाजीनगर हायवेलाच आहे देवगड फाटा. तर तिथून ते फार अंतर जवळ पडतं. यानंतर आम्ही दर्शन घेतल्यानंतर लगेच निघालो घरी, कारण अंधार झाला होता आणि बऱ्यापैकी थंडी वाजत होती.
तर आजचा जो व्हिडिओ आहे जो मी तुमच्यासोबत शेअर केला व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना दत्त जयंतीला खूप मोठा कार्यक्रम असतो पुढच्या साईडने लय खतरनाक दिसते. रणगाडा थोडंसं असं ॲड करायला पाहिजे आपण. काय घ्यायचं दीदी? काय घ्यायचं तुला? काय घ्यायचं दीदी? फक्त का बरं? प्लीज मेनू कार्ड मन लावून वाचू राहिल्या.